आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजही आपण 2 विषयांवर चर्चा करणार आहोत. आपला पहिला विषय काय आहे पडद्यावर बघा, ज्याची चर्चा आपण ताबडतोब सुरू करणार आहोत. माझा पहिला विषय आहे साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन नाकारण्याचा निर्णय NIAला चपराक आहे का? हा निर्णय NIAच्या विरोधात गेला आहे. NIAच्या कामावर हा ताशेरा आहे का? आणि 10 नंतर आपली दुसरी चर्चा चालू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय योग्य आहे का? मी पहिल्या चर्चेला सुरुवात करतोय. साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मिळेल अशी अपेक्षा होती. NIAने सांगितलं होतं की त्यांच्या विरुद्ध पुरेसा पुरावा नाही. त्यानंतर काल त्यांना जामीन मिळेल असं वाटलं होतं, पण कोर्टाने NIAने जे सांगितलं ते धुडकावून लावलेलं आहे. NIAच्या दाव्यामध्ये तथ्य नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. यापूर्वी जामीन त्यांना नाकारण्यात आला आहे, त्याची उदाहरणं कोर्टाने दिली आहे. आणि NIAने नीट तपास पुढे देण्याऐवजी त्यांनी पुन्हा एकदा नव्याने तपास केला, त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत का असंही कोर्टाने विचारलेलं आहे. कोर्टाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि मग जामीन नाकारला आहे. आता हायकोर्टात अपील केलं जाईल. पण नेमकं साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन का नाकारला, यामागे लिगल काय म्हणणं आहे, कायदेशीर काय म्हणणं आहे आणि राजकीय काय भूमिका आहे, ह्या दोन्ही मी तपासणार आहेत. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. माझ्यासोबत आहेत साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वकील नवीन चौमल. माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये. माझ्यासोबत आहेत या प्रकरणी एक इंटरव्हेन्शन पिटिशन ज्यांनी केला होता त्या याचिकाकर्त्यांचे वकील वहाब खान. माझ्यासोबत आहेत पुण्याहून अभिनव भारतचे अध्यक्ष मिलिंद जोशीराव. माझ्यासोबत आहेत दिल्लीहून माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटीलसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करतो नवीन चौमाल तुमच्यापासून. तुम्ही प्रज्ञा सिंगचे वकील आहात. सगळ्यांचीच अपेक्षा होती. NIAने असं सांगितलं होतं पुरेसा पुरावा नाही आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पुढे खटला चालवण्यात काय अर्थ नाही, त्या आरोपीमध्ये नाहीत असं NIAने जाहीर केलं होतं. तरी काल साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन मिळाला नाही. तुमचं त्यांचे वकील म्हणून काय म्हणणं आहे? याच्यामध्ये निश्चितच आमची फार मोठी निराशा झाली आहे, परंतु त्यात अति काळजी करण्यासारखं काही विशेष नाही आहे. कारण की थोडासा प्रश्न हा गुंतलेला होता. कारण की या प्रथम जे ATSने तपास सुरू केला होता, म्हणजे ATSने अगोदर काही मुस्लिम अतिरेक्यांना पकडलं होतं ज्यांनी पाकिस्तानवर ट्रेनिंग देखील घेतली होती आणि त्यांचा विरुद्ध एकंदरीत सर्व पुरावा होता. आणि नंतर अचानक ऑक्टोबर 2008मध्ये हेमंत करकरे यांनी एक डाव रचला होता आणि काँग्रेस पक्षाला सोयीचं जाईल तसा हिंदू टेररिझम असा कॉईन फ्रेज करण्यात आला होता. आणि त्या अनुषंगाने जे हिंदुत्वाचा आणि राष्ट्रीयतेचा पुरस्कार करणारी मंडळी होती आणि सतत टीका करणारी मंडळी होती काँग्रेस सरकारवरती आणि अनेक याच्यावरती, तर त्यांना गोवण्यात आलं होतं. तर त्यावेळेस काय झालं होतं की सर्वप्रथम मला आठवतं आहे 3 नोव्हेंबर 2008ला सरकारी पक्षातर्फे मांडणी करण्यात आली होती नाशिकच्या चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये की त्यांच्याकडे टेलिफोनिक इंटरसेप्शन रेकॉर्डिंग आहे की साध्वी प्रज्ञा सिंग या बोलल्या होत्या एका त्यांच्या आरोपी बरोबर की एवढेच कमी लोक का मेलेत आणि त्यांनी चर्चा केली होती. यावर त्यांना कळालं की त्याचा सहभाग आहे. आणि दुसरं होतं की जी मोटरसायकल आहे ती घटनेत वापरली गेली होती, त्यात कदाचित ती साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावावरती होती पूर्वी. तर त्याच्या आधारे त्यांनी तर्क मांडला होता. तर तो आम्ही न्यायालयातच खोडून काढला होता की या केसमध्ये मोकोका लागलेला नाही आहे आणि पूर्वी त्यांना काहीच कल्पना नव्हती की हे लोक यात आरोपी असतील. तर कसं काय इंटरसेप्ट केलं त्यांनी. तर त्यानंतर मग त्यांचे धागेदोरे कमी पडू लागले म्हणून त्यांनी ते धावपळ सुरू झाली आणि जवळजवळ 15 नोव्हेंबरच्या आसपास त्यांनी घाईघाईमध्ये मोकोका लावला होता. आणि मोकोका लावला म्हणजे अनेकदा असं स्पष्ट होतं की जेव्हा पुरावा नसतो तेव्हा बॅकडोर एंट्री म्हणतात की आरोपींना मारझोड करून त्यांच्याकडनं कन्फेशन घेऊन तर जो मोकोकामध्ये तरतूद आहे तशी आणि त्याचा गैरवापर करून वापर केला जातो. तर या केसमध्ये जी पहिली चार्जशीट दाखल केली गेली होती
ते मोकोका अंतर्गत केली गेली होती. परंतु आमची सातत्याने मागणी होती की मोकोका लागू शकत नाही या केसमध्ये. आणि आपल्याला आठवत असेल की सर्वप्रथम 17 न्यायाधीशांनी देखील मान्य केलं होतं स्पेशल कोर्टाने की मोकोका लागत नाही, परंतु हायकोर्टाने फेटाळला होता. परंतु परत सुप्रीम कोर्टात जेव्हा मॅटर गेलं मागच्या वर्षी, तर सुप्रीम कोर्टात देखील म्हटलं होतं की मोकोका लागू शकत नाही. आणि एनआयवरती सोडलं की तुम्ही परत विचार करा आणि विचार करा की मोकोका कसा काय लागतो. तर एनआयने नंतर पूर्ण विचार केला सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये आणि मग ठरवलं की या केसमध्ये मोकोका जो आरोप आहे तो लागू शकत नाही. मग मोकोका लागू शकत नाही म्हणून ज्या विटनेस लोकांचे मारझोड करून स्टेटमेंट घेतले होते कन्फेशन, ते आता ग्राह्य धरता येत नाही. तर तो एकंदरीत पुरावा जो साध्वींच्या विरुद्ध तयार करण्यात आला होता की त्यांनी बैरागी व इतर काही लोकांचे स्टेटमेंट घेतले होते की त्यांनी साध्वींना तसं फोनवरती बोलताना ऐकलेलं आहे. तर आता त्या लोकांचं परत स्टेटमेंट घेण्यात आले होते आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं मॅजिस्ट्रेट पुढे की आमचे स्टेटमेंट असे नाही आहे, बळजबरी साक्षीदारांनी आपली जबानी बदलली किंवा खुलासा केला होता, तर तर्कशुद्ध खुलासा केला होता की हे तुमचं मत आहे नवीनजी, हे तुमचं मत आहे. लॉजिकली बोलतो, हे कोर्टाने मान्य नाही केलंय का? अजून मान्य नाही, ते अजून खटला चालेल तेव्हा खटला चालेल तेव्हा त्यावर युक्तिवाद आज होईल. परिस्थिती अशी झाली नाही, पण मला सांगा काल जी. का त्यांनी जामीन नाकारलाय? हो, कोर्टाने असं म्हणजे म्हटलंय आता- या आधी सुद्धा जी. अनेक वेळा कोर्टाने यांना जामीन नाकारलेला आहे हो. आणि त्यावेळेला कोर्टाने अनेक पुरावे दिलेले आहेत. बरोबर आहे. आता नवीन काही झालेलं नाही. नाही. एनआयएनी हा आरोपी नाही तसं सिद्ध करायला जी. पुरेसा पुरावा दिला नाही असं कोर्टाने काल म्हटलं. नाही, तसं नाही आहे, तसं नाही. त्यात काय झालेलं आहे की पूर्वी जेव्हा जामीन नाकारला होता त्यावेळेस परिस्थिती स्पष्ट होती की त्यावेळेस मोकोका अस्तित्वात होता आणि मोकोका खाली काही स्टेटमेंट वाचता येत होते, परंतु तो सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनानुसार मोकोका निघालेला आहे. तर आता तो जो पुरावा जो फॅब्रिकेट केला तो वाचता येत नाही. आणि जे काही साक्षी होतं, उदाहरण बैरागी वगैरे, त्यांना मॅजिस्ट्रेट पुढे हजर केलं आणि त्यांनी 164 मध्ये म्हटलेलं आहे की आम्ही असं काही म्हटलेलं नाही आणि आम्ही काही विटनेस नाही, सगळं बरोबर आहे. नवीनजी, काल कोर्टाने जामीन का नाकारला? तर आता कोर्टाची जी ऑर्डरची प्रत आहे ती कदाचित आम्हाला 4 तारखेला मिळू शकेल. तुम्ही अजून वाचलेलं नाही, पण आज पेपरमध्ये सविस्तर आलेलं आहे. नाही, आज तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचलात किंवा टाइम्स ऑफ इंडिया वाचला हां. तर अतिशय सविस्तर कोर्टाने जो युक्तिवाद दिलेला आहे, कोर्टाने जे म्हटलेलं आहे का आम्ही जामीन नाकारतोय हे सविस्तर आलेलं आहे. अजून प्रत बाहेर आलेली नाहीये, पण तर ते पेपरमध्ये आलेलं आहे. पण आता ते का स्ट्रेचिंग द इमॅजिनेशन म्हणतो ना, कल्पना शक्तीने त्यांनी लिहिलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर कृपया त्याच्यावरती पूर्ण विश्वास करू नका. 4 तारखेला जेव्हा पूर्ण ऑर्डर येईल आणि ठीक पण आहे, कोर्टाने ही ऑर्डर दिली असणार ना काल, म्हणून नाही, नाही, पेपरमध्ये नाही, छापलंय. माध्यमांनी छापलेलं आहे. कोर्टाने काही युक्तिवाद किंवा चर्चा केली नव्हती, फक्त कोर्टाने येऊन जाहीर केलं की नकारण्यात येतोय. मग आम्ही कॉपी अप्लाय केल्यात आणि कदाचित 1 तारखेला ठीक किंवा आहे, 4 अजून तारखेला तुम्हाला जी. कॉपी मिळाली नाही जी. असं तुमचं म्हणणं नाही, आहे. परंतु तरी आपला जो महत्वाचा प्रश्न होता की कोर्टाने का नाकारलं असावं, कारण तर NIA चा हो, जी. युक्तिवाद त्यांनी अमान्य नाही, केलेला आहे काल. नाही, हो, जामीन नाकारताना. एनआयचा युक्तिवाद अमान्य केलं नाही. कोर्टापुढे एक कठीण परिस्थिती होती की याच केसमध्ये एटीएसने अगोदर चार्जशीटमध्ये आरोप केलेले आणि एनआयने नंतर खुलासा केला की ते आरोप काय ग्राह्य धरता येत नाही वगैरे, म्हणून कोर्टापुढे थोडा पेच होता. तर कोर्टाने एक बाजूने व्ह्यू घेतलेला आहे, परंतु न्याय प्रक्रियेत बरेचदा घडत कोर्टाने असतं. एनआयच्या विरोधात व्ह्यू घेतलाय काल जामीन नाकारताना, हे तर तुम्हाला मान्य आहे? हो, NIA वर विश्वास नाही ठेवलाय हो, कोर्टाने, हे तसं तर नाही, तुम्हाला तसं मान्य आहे? अविश्वास का- नाहीये. नाही कदाचित नाही असं आहे एनआयने की- जो अधिक पुरावा द्यायला हवा तो त्यांनी दिलेला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे कोर्टाने. आता ते एक्झॅक्टली ऑर्डर हातात येईल त्यावेळेस सगळ्यांना कळेल वगैरे. आता कल्पना शक्ती ठीक आहे. करू शकतो. ठीक आहे, आपण इतर पण- पाहुण्यांना पण- चर्चेत पण आणूया. फक्त राजू एवढंच आहे वाघमारे. की न्यायिक प्रक्रियेत असं घडत असतं अनेकदा. बरोबर एका आहे. कोर्टाने व्ह्यू घेतला असेल तर कधी हायकोर्ट वेगळा व्ह्यू घेऊ शकतो. अगदी बरोबर आहे, मला मान्य आहे हायकोर्ट वेगळा व्ह्यू घेऊ शकेल जी. आणि हायकोर्टात म्हणूनच अपील करतात. जी, जी. पण आज आपण चर्चा जी करतोय काल कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्दल करतोय की साध्वी प्रज्ञा सिंग यांना एनआयएने मुक्त केलं असताना सुद्धा कोर्टाने जामीन का नाकारला. म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विरुद्ध काहीतरी आहे पुरावा आणि एनआयए त्याच्या विरोधात काही सिद्ध नाही करू शकलाय असं कोर्टाला म्हणायचं आहे का? राजू वाघमारे तुम्हाला चर्चेत आणतोय. तुमचा काँग्रेसचा उल्लेख केला त्यांनी. काँग्रेसच्या काळामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्या विरुद्ध खोटे आरोप ठेवले गेले. सर्व हे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध ठेवले गेले असं नवीन चौमाल म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे यावर? कसं आहे वागळे सर की काँग्रेसमध्ये मुस्लिम आहेत की काँग्रेसमध्ये हिंदू आहेत, या देश मेजॉरिटी हिंदूंचा आहे. पक्ष या आमच्या पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसनी या हिंदुत्ववाद्यांना जेलमध्ये टाकलं असं हे हास्यास्पद विधान जर हे करत असतील तर त्यांचं विधान त्यांना लखलाभ हो. प्रश्न आहे दुसरा, यांनी यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की काँग्रेसच्या विरोधात जे बोलत होते त्यांच्या विरोधात आम्ही त्यांना
खटल्यात गवण्यात आलं. पुरोहित घ्या किंवा ती साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर घ्या, त्यांचा आणि काँग्रेसचा आणि त्यांच्या विरुद्ध बोलण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे काँग्रेसचा त्यांच्याबद्दल राग असण्याचा काही प्रश्न येत नाही. त्याच्यामुळे हे सगळं जे हे म्हणतायत याच्यात या प्रत्येक गोष्टीला काही अर्थ नाही. आता त्यांनी मगाशी पण सांगितलं, ते वकील आहेत, त्यांनी सांगितलं की मोकामध्ये अशी तरतूद आहे की मारहाण वगैरे करून मारून झोडून त्यांना मोकामध्ये टाकता येतं. भारताच्या कुठच्याहीच कायद्यामध्ये, मी स्वतः वकील आहे, जरी डॉक्टर असलो तरी वकिलीचा अभ्यास केला आहे, त्याच्यामुळे मोकामध्ये काय अशी काय तरतूद नाही की आरोपीला मारायला पाहिजे आणि त्याला मारून आपण त्याला मोकामध्ये टाकू शकतो. त्याच्यामुळे या असे विधानं जर हे करत असतील तर, कारण ते आपल्याला समजू शकतं की का ती अशी विधानं करतायत, कारण ते साध्वी प्रज्ञा सिंगचे वकील आहेत. त्यांचा अपेक्षाभंग झालाय असं तुमचं हो म्हणणं? नक्कीच. त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही निराश झालेलो आहोत. त्यांची स्टेटमेंट आहे, काळजी करण्यासारखे काही नाही कारण आम्ही निराश झालेलो आहोत, पण काळजी करण्यासारखं कारण नाही. का काळजी करण्यासारखं कारण नाही? तर BJPचं आमचं सरकार आहे, ते सरकार आम्हाला पूर्ण मदत करणार आहे. काय आहे, NIAची भूमिका BJPचं सरकार आल्यानंतर NIAची भूमिका पूर्णतः संशयास्पद स्थितीमध्ये राहिली. तुमचं असं म्हणणं आहे भाजप सरकारने दबाव आणला NIAवर? कारण NIAवर दबाव आणला. ज्या रोहिणी सालियन ज्या या खटल्याच्या ज्या वकील होत्या, त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात संपूर्ण मीडियासमोर जगासमोर सांगितलं की गव्हर्नमेंटकडून माझ्यावर दबाव येतोय की या केसमध्ये तुम्ही स्लो जायला पाहिजे. आता NIA संशयास्पद कशी आहे सर? NIA ज्यावेळी परत तपास करायला घेते, मग NIAनी जो SITनी तपास केला होता, जो CBIनी तपास केला होता, त्याला अनुसरून किंवा त्या तपासाची दिशा घेऊन तपास करणं हे कुठच्याही एजन्सीचं काम आहे. इकडे NIAनी काय केलं की या सगळ्यांचा तपास आम्हाला नको आणि आम्ही नवीन तपास करणार, अशा पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं कोर्टात की आमचा नवीन तपासाप्रमाणे यांच्यावर काही गुन्हा लागता येत नाही. कसं आहे की या देशामध्ये BJPचं सरकार आल्यानंतर कोर्टामुळे म्हणजे न्यायव्यवस्थेमुळे आपण सुरक्षित आहोत असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण जर ही न्यायव्यवस्था नसती तर NIA साध्वी प्रज्ञा सिंगला क्लीन चिट देऊन तुमचं काय म्हणणं आहे? भाजपनी NIAवर दबाव आणला, हे नक्कीच. सगळं करून घेतलं, पण कोर्टाने NIAवर विश्वास ठेवला नाही, हेच तर मी सांगतोय. कारण BJPनी जो दबाव आणला तो रोहिणी सालियननी ओपनली सांगितला, काँग्रेसने नाही सांगितला. आम्ही आरोप नाही केलेले आहेत. रोहिणी सालियन कोर्टात म्हणाल्या, सगळीकडे मीडियावर म्हणाल्या की BJPचा आणि सरकारचा दबाव आहे. त्याच्यानंतर NIAनी साध्वी प्रज्ञा सिंगला क्लीन चिट दिली आणि त्याच्यानंतर आता हे निराश झालेले आहेत, पण ते म्हणतात काळजी करण्याचं ठीक आहे. कारण चौमालजी तुम्ही यांना उत्तर द्या. BJPचं सरकार आहे. चौमालजी, BJPचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, केशव उपाध्ये, ते BJPच्या वतीने उत्तर देतील. पण यांचं जे म्हणणं आहे की तुमच्या दाव्यात काही तथ्य नाही, यावर उत्तर द्या तुम्ही. हो, मी 2-3 इंच मुद्दे खोडून काढतो. राजकीय मुद्द्यांना मी हात लावत नाही. सर्वप्रथम गोष्ट अशी की त्यांनी जे म्हटलं आहे की मारझोड होत नाही आरोपींची वगैरे, हे तर म्हणजे अतिशय विरोधाभास आहे काँग्रेसचा. कारण की जी तरतूद मोकोकामध्ये आहे, ज्याच्याने कॉन्फेशन घेतलं जातो, हे जग जाहीर आहे की कशा पद्धतीने कॉन्फेशन घेतलं पण अशी जातं. कायद्यात तरतूद हो, नाही आहे. आरोपीला मारावं अशी तरतूद नाहीये काय? ऐका, मला भाग बोल द्या. वकील आहात तुम्ही. अशी तुम्ही स्टेटमेंट दिली की मोकामध्ये तरतूद आहे, आरोपीला मारून झोडून त्याला मोकामध्ये नाही, ऐकून घ्या. तुमचा कायदा आहे असा? याच काँग्रेस पक्षाने पोटा आणि दुसरे जे कायदे होते त्यांना रद्द केलं, कारण की त्यांचं म्हणणं होतं की मुसलमान लोकांना मारून झोडून त्यांचे कन्फेशन घेतले जातात. त्या याच काँग्रेस पक्षाने आरोप केले होते. आता फक्त त्यांनी मोकाचा आरोप केला, हिंदुत्वाद्यांनी लावला आहे म्हणून त्यांनी आता त्या सपोर्ट करतायत. पहिली गोष्ट आहे, याच काँग्रेस पक्षाने तो पोटा रद्द केला होता, याच कारणांसाठी रद्द केला होता, टाडा आणि पोटा. कारण की त्यांचं म्हणणं होतं की मुसलमान लोकांना मार जोडून कन्फेशन घेतलं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रोहिणी सालियनबद्दल हे जेव्हा म्हणतात, तर आता त्यांचं पण वक्तव्य जे होतं, त्यांनी जर खरोखर त्यांच्या दबाव असता तर त्यांनी कोर्टाला कळवलं असतं. पण त्या धावल्या मीडियामध्ये आणि सगळं सरकारची बदनामी केली. याच्यावरून दिसून होतं की काँग्रेसचं आणि त्यांचं काही ना काही लागेबांधे होते. आणि जेव्हा सरकार बदललं आणि रायटिंग ऑन द वॉल क्लिअर होती की कदाचित त्यांचं पद जाणार आहे, म्हणून त्यांनी एका पक्षाला सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी मीडियामध्ये धाव घेतली.
कोणताही जबाबदार अधिकारी मीडियामध्ये धाव घेत नाही, अहो, तो कोर्टाला त्यांनी कळवतो अगदी अगोदर. स्पष्ट तर त्याची जी सांगितलं भूमिका काय होती, झालं ते. ती अतिशय स्पष्ट आहे आणि लोकांना पण देखील माहिती काय पण असं गोष्ट चौमालजी, अशी आहे. तुम्हाला भाजप सरकारने असं आश्वासन दिलं होतं का की आम्ही आल्यावर यांची सुटका होईल मग? तर शक्यच नाहीये, शक्यच नाहीये. अहो, आता अनेक कबूल गोष्टी- करून टाका. शक्यच भाजप नाहीये. सरकारकडे कबूल अपेक्षा करून कशी टाका. करता? नाही, आम्हाला काहीच अपेक्षा नाही भाजप तुम्ही आता सरकारकडनं. म्हणालात, फक्त आम्हाला एवढं काळजी की आम्हाला करण्यासारखं काही त्यांच्याकडनं कारण अपेक्षा आहे नाही. की भाजपाने फक्त फेअरली काम करावं. अहो, कबूल करा आणि आता, जे जाऊ द्या. एनआय वरती जो दबाव होता पूर्वीच्या काँग्रेस गव्हर्नमेंटचा, तो आता नाहीये. तो आता नाहीये. पण कोर्टाने हे आता- मान्य केलं हो, हो, नाहीये. हो. नाही, कोर्टापुढे प्रश्न फार कठीण होता. मी सर कारण की काय- अगोदर काँग्रेस सरकारने एवढा मी काय सांगितलं, सर? मोकोका टाकून न्याय कायदा तयार केला व्यवस्थेमुळे- होता. एक मिनिट, वन बाय वन बोला. एक मिनिट. मला बोलू द्या, मला बोलू द्या, न्याय मला बोलू द्या. त्यांना पूर्ण व्यवस्थेमुळे- करू द्या, तुमच्याकडे नाही, येतो. नाही, न्याय व्यवस्थेमुळे हा देश सर सुरक्षित आहे. आपण याच्या पूर्वीचे नाही, बाकीचे नाही, बघितले ठीक आहे, असेल ठीक आहे. की न्यायालयाने यांना किती वेळा फटकारलंय या मला सरकारला. नवीनजी ऐका. इथे असं म्हटलेलं आहे, कोर्ट ऑब्झर्व्स दॅट देअर इज रिझनेबल ग्राउंड टू बिलीव्ह दॅट द चार्जेस अगेन्स्ट हर आर प्रायमा फेसी ट्रू. True, म्हणजे बरोबर काय? आहे. बरोबर कोर्ट आहे. असं म्हणतंय की बरोबर आहे. प्रायमा फेसी प्रथम बरोबर दर्शनी आहे. तिच्या विरुद्धचे आरोप खरे आहेत असं मानायला जागा हो, मग आहे. म्हणून- असं कार कोर्टाने अहो, बेल अहो, नाकारताना स्पष्ट अहो, केलेलं आहे. म्हणून तर कोर्टाने बेल नाकारलाय. जर कोर्टाने तसा व्ह्यू नसता तर कोर्टाला बेल नाकारता आला नसता. हे तर अतिशय एलिमेंटरी आहे त्यातलं. पण महत्वाचा मुद्दा की वाय कोर्ट इज बिलिव्हिंग दॅट टू बी प्रायमा फेसी ट्रू, ते महत्वाचा प्रश्न आहे. तर ते जेव्हा ऑर्डर बाहेर येईल ना तेव्हाच कळेल, तेव्हा तपशील हा, कळेल. का कळेल? एक मिनिट. म्हणजे तो तर अतिशय झालं. मुख्य आता- पाया पण असतो. ठीक आहे, म्हणजे हे मुख्य तुम्हाला पाया मान्य असतो. आहे की कोर्टाने त्यांच्या विरुद्धच्या आरोपामध्ये प्रथम दर्शनी सत्य हे मान्य केलंय. त्याशिवाय बेल नाकारलं नसतं. म्हणूनच बेल नाकारलाय. नाहीतर कोर्ट काय ठीक आहे, म्हणजे- ठीक आहे, बरोबर जी. आहे. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हे मान्य केलं. कदाचित पुढच्या अहो, कोर्टामध्ये ही ऑर्डर फिरवली जाईल. लॉजिकल आहे. बरोबर. कोर्ट असं म्हणू शकत आता- नाही ना की मान्य करत नाही की पुरावा नाहीये आणि बरोबर आहे, तो बरोबर आहे करतोय. तुमचं म्हणणं, तर बरोबर कोर्ट आहे. काय द्वेष भावनेने काम करत नाही. अगदी बरोबर आहे. कोर्टाचं मत होतं की बाबा अगदी बरोबर आहे. म्हणजे या कोर्टाने हा. द्वेषभावनेने काम केलेलं नाहीये, तुम्हाला अजिबात मान्य नाही, आहे. अजिबात नाही. फक्त प्रश्न कोर्टापुढे अतिशय कठीण होता कारण की काँग्रेस सरकारने अगोदरच चार्जशीट दाखल केली होती आणि आता एनआयवरती दबाव नसल्यामुळे बघू का? एनआयने पूर्ण तपास केला आणि साक्षीदारांना चौमालजी, तुम्ही मॅजिस्ट्रेटपुढे उभं केलेलं रिपीट आहे. करताय ठीक आहे, आता प्रत्येक बोला गोष्ट. तुम्ही, मी इतर पाहुण्यांकडे जाणार आहे. थोडक्यात बोला राजू वाघमारे. एकच मी फक्त प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की रोहिणी साली यांनी त्यावेळी मॅडमनी सांगितलं की माझ्यावर दबाव आहे, हे तुम्ही सांगितलं ऐका, बघा. त्यांनी काय म्हणजे सांगितलं? अखंड काँग्रेस पक्ष रोहिणीसाठी अहो, जरा- लपतोय. अहो चौमालजी, काय तुम्ही म्हणजे अहो, तुम्ही काय ऐकून तर दुरावस्था घ्या. झाली, काय दुरावस्था झाली आहे काँग्रेस पक्षाची. असं तुमचे सगळे दुष्कर्म बाहेर पडतायत. ईश्वर जहा पासून तर ते बाटला एन्काउंटर पासून तर सगळे 26/11 तुम्ही सहकार्य केलं होतं. सगळे तुमचे स्केलिटन्स बाहेर पडतात कबड मधनं. झालं जी. आता बोलू. आता तुम्ही बोला, बोला. पूर्ण करा, मला इतर पाहुण्यांकडे जायचंय. पूर्ण करा, मला इतर पाहुण्यांकडे जायचंय. पूर्ण काय करा. आहे लहान मुलासारखं अहो, करा. वन बाय वन बोला, सगळ्यांना ऐकू जाईल. गप्प राहा जरा. काय आहे की रोहिणी सालियन्स मॅडमनी ज्यावेळी सांगितलं की माझ्यावर सरकारचा दबाव आहे, हे सांगितल्यानंतर NIAचा जो तपास झाला त्या तपासामध्ये साध्वी प्रज्ञा सिंगला क्लीन चिट दिली. म्हणजे पहिल्यांदा मॅडमनी सांगितलं, रोहिणी सालियन मॅडमनी, की माझ्यावर दबाव आहे सरकारचा की तुम्ही गो स्लो जा, ह्याच्याकडे जास्त लक्ष म्हणजे मोदी देऊ. सरकारचा. मोदी सरकारचा की याच्याकडे जास्त जाऊ त्याप्रमाणे नका. NIA ने clean chit आणि दिली. त्याप्रमाणे NIA आणि clean कोर्टाने chit ती दिली. ऐकली नाही आणि काल. कोर्टाने ती ऐकली नाही. मग ठीक आहे, याच्यातून आपण काय सिद्ध केशव झालं? ठीक आहे, आपण केशव याच्यातून सिद्ध उपाध्यांकडे काय जाऊया. झालं? हे केशव प्रेक्षकांनी ठरवायचं. उपाध्ये, मी कायदेशीर मुद्द्यांकडे येणार आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत न्यायमूर्ती BG कोळसे पाटील सुद्धा आहेत आणि वहाब खान याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. पण कायदेशीर मुद्द्यावर मी आता जात नाहीये. इथे जो राजकीय आरोप होतोय मोदी सरकारवर, त्याला कृपया तुम्ही उत्तर घेत द्या. वागळे साहेब, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. कोळसे पाटील काय बोलणार हे जगजाहीर आहे, पण तरीसुद्धा मी ते गृहीत धरून उत्तर देतो. माझी एक विनंती, चर्चा सुरू करण्यापूर्वी, मी माझी मांडणी सुरू करण्यापूर्वी माझे एक हात जोडून वाघमारेंना विनंती आहे की त्यांनी माझ्याबद्दल जे काही त्यांचे आक्षेपाचे मुद्दे असतील ते माझी मांडणी झाल्यानंतर करावं. केशवजी, इतकं खरं बोला, पण परिपक्वतेचं खरं बोला. दर्शन ते घडवतील. केशवजी, अशी हात खरं जोडून, बोला. अशी नाही, तुम्हाला असं जे काही खोटं वाटतं ना, तुम्हाला जे खोटं वाटतं ते माझ्या चर्चेनंतर मांडा. माझा आक्षेप काहीच नाही. ठीक माझी आहे, परिपक्वता वाघमारेजी शांत राहा, तुम्ही त्यांना पूर्ण करू दे. हात जोडून वन बाय वन आपण शांतपणे चर्चा करूया. नंतर बोला, तुम्ही केशव उपाध्ये माझ्याबद्दल बोला. काय केशव- मुद्दे मांडायचे केशवजी, आहेत, बोला, मी बोला, किती बोला, खोटं बोला. बोलतोय खरं ते बोला, सगळ्यांनंतर रडू बोला. नका, बोला. माझं मांडणी बघा, आता हे सुरुवातच करू देत नाहीत. हे बघा, अहो, केशव उपाध्ये, तुम्हाला ते प्रवोक करतायत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी त्यांना आवडतो इथे अँकर म्हणून. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बोला. मला माहिती आहे. राजू वाघमारे, जरा शांत राहा. तुम्ही केशव उपाध्यायांना बोलू द्या. केशव उपाध्ये बोला. आता मगाशी
नाही, एक सगळ्यात महत्त्वाचं विधान इथं केलं जातं की मोदी सरकारने एनआयवरती दबाव आणला, काय अमुक प्रेशर आणलं आणि अमुक याव 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 त्याव असं आत्ता बरंच त्यातलं आलं. रोहिणी साली यांचं त्यासाठी उदाहरण 3-3 वेळा दिलं गेलं. प्रत्यक्षात म्हणजे तिथली वस्तुस्थिती न्यायाने दुसऱ्या दिवशी स्पष्ट केली होती की ती त्यांच्यापर्यंत केसचा विषयच नव्हता, तरी त्यांनी विधान केलं. ठीक आहे, आता या रोहिणी साली यांना फार महत्त्वाच्या वाटतात. आता मला सांगा, जर एखाद्या गृहमंत्र्यांनी जर विधान केलं असेल की आम्ही एखाद्या आरोपींना बेल द्यायला विरोध करणार नाही, आता रोहिणी सालींपेक्षा गृहमंत्री नक्कीच मोठे असतील, किमान वाघमारेंना ते मान्य असेल. आता मी त्यांना तारीखवार सांगतो, कारण मला मुद्द्यावरती बोलायला येतं, मला उगाच फाफट पसारा येत नाही. तारीख देतो, 31/10/2011 चिदंबरम गृहमंत्री होते आणि त्याने असं विधान जाहीर छापून आलंय आणि सगळ्या म्हणजे पूर्ण सगळ्या वर्तमानपत्राचं विधान छापून आलंय की मालेगाव 2006 मधल्या ब्लॉम्बासमधल्या मुस्लिम आरोपी जे आहेत त्यांना बेल द्यायला आमचा विरोध असणार नाही. बरोबर आहे. देशाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं होतं की गृहमंत्री अशा प्रकारे तपासात हस्तक्षेप करतो. हे प्रकरण इथे संपत नाही. NIAनी त्यावेळी रोहिणी सालींचा वकील होत्या, NIAनी कोर्टात हे सांगितलं आम्ही बेलला अपोज करणार नाही, कारण आम्हाला वरून तसं सांगण्यात आलंय. हे कोर्टात आहे, हे माझ्या मनाचं टाकत बरोबर आहे, नाहीये. केशव उपाध्ये. आणि त्यावर जर राजकीय दबाव अगदी बरोबर आहे, आणला पुढे जात बोला. असेल तर तो या पद्धतीचा आहे. जसं रोहिणी सालियांचं तुम्ही म्हणताय, मग इथे चिदंबरम तर थेट प्रेशराईज करतायत, थेट इथं आणता मध्ये सांगतात की बेल अपोज करू नका. मग हे याच्याबद्दल आपण कधी चर्चा करणार? ही एका अर्थाने. दुसरा त्याचा सगळ्यात मोठा मुद्दा मगाशी जो विषय आला की एक प्रकारे अनेक त्यातल्या त्रुटी आहेत. आता NIA त्यातलं अनेक गोष्टी करतात, ज्या समझोता ब्लास्ट, ज्या आता लगेच मुद्दा येईल असीमानचं स्टेटमेंट, असं लगेच मुद्दा येईल जे त्यांनी खोडलंय, जे नाकारलंय. मुळात असीमानंचं स्टेटमेंटच्या अगोदरच्या घटना काहीतरी आपण समजून घ्यायची गरज आहे. ज्यावेळी समझोता बॉम्ब ब्लास्ट झाला त्यावेळी जे नागोरीला पकडलं गेलं होतं, त्या नागोरीची आणखी एकाची बँगलोरमध्ये नार्को टेस्ट झाली होती. मी मुद्दाम सांगतोय, वाघेसाहेब माझं पूर्ण होऊ द्या. अहो, साध्वी त्यांना प्रज्ञा पूर्ण करू द्या. राजू वाघमारे तुमच्याकडे येतो, त्यांना पूर्ण करू द्या. आता वाघमारे पूर्ण करू द्या. केशव उपाध्ये तुम्ही अगदी लक्ष तुम्ही मध्ये नका बोलू. राजू वाघमारे त्यांना पूर्ण करू द्या. मी येतो, मला माहिती आहे ना, पण मी अँकर आहे, मला द्या ना माझं काम करायला. राजू वाघमारे मला अँकर म्हणून काम करायला द्या. शांत राहा कृपया. हा, केशव उपाध्ये पूर्ण करा. हा, मुळामध्ये त्या BR मोहन नावाच्या अधिकाऱ्यांनी तारीख हवी असेल एप्रिल 10, 2008, त्याच्यामध्ये त्यावेळी त्यांनी नार्को टेस्टचे रिझल्ट जाहीर केले होते. त्या म्हणजे साधारण येऊन सांगितलं होतं की नार्को टेस्टमध्ये काय आलं, ते बॉम्ब ब्लास्टमध्ये कुठे काय काय सुटकेस पकडली गेली, काय केली गेली, अमुक केलं गेलं, हे सगळं केलं गेलं. त्याच्यानंतरनं भारताने अधिकृतपणे 2005चा समझोता ब्लास्टमध्ये पाकिस्तानच्या काही दहशतवाद्यांचा हात असल्याचं अधिकृत डोसियर दिलं गेलं होतं पाकिस्तानला. संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशनच्या जे सिक्युरिटी काउन्सिल आहे तिथे चर्चा केली गेली, भारतानं मुद्दा उपस्थित केला. आणि त्याच्यानंतर 25 मे 2010ला पोलीस महासंचालकाच्या बैठकीमध्ये चिदंबरम यांनी हे केस NIA कडे दिली आणि त्याच्यानंतरनं मग पुढचा सगळा असीमानला पकडण्यात आलं. पुढच्या अनेक गोष्टी केल्या. आपण जो तपास हरियाणा ATSनी पहिल्यांदा केला होता समझोता ब्लास्टचा, तो सगळा तपास हे केला गेला. केशव, मुद्दा काय? कन्सेशन काय होतं असीमानंचं? केशव, मुद्दा काय? कन्सेशन काय मुद्दा बोलले एवढा वेळ काय कळलं नाही. शांत मुद्दा राहा. असा, या खटल्यामध्ये आता वाघमारेजी बोला केशव उपाध्ये. वाघमारेंची चर्चा नका करू. तुम्ही पूर्ण करा तुमचं बोलणं. केशव उपाध्ये तुमचं बोलणं पूर्ण करा, माझा वेळ मुळात फुकट असं आहे चाललाय. की या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होता का, तर मी आता होता. तुम्हाला तारीखवार सांगितलं चिदंबरम यांनी कशा पद्धतीचा हस्तक्षेप केला. एक की ज्यामुळे दुसरं, याच NIAनी ATSच्या तपासामध्ये 2006च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये ATSच्या तपासांची सगळे कबुलीनामे आहेत मुस्लिम आरोपी अडकल्याचे, पण NIAनी सांगितलं की आम्ही असं त्याचं चौकशी करणार नाही, हे सगळं खोटं आहे. मग ते पण खोटं मानायचं का? जर NIAचा हा निकाल खोटा, म्हणजे एकाला एक नाही, दुसऱ्याला मात्र दुसरा नाही. केशव उपाध्ये, तुमचं म्हणणं काय? चिदंबरमनी हस्तक्षेप केला म्हणून या प्रकरणात तुम्ही केलाय का? केशव उपाध्ये, तुमचं म्हणणं काय? काँग्रेसनी या देशामध्ये चिदंबरम यांनी काँग्रेसनी या देशातल्या राजकीय म्हणजे मगाशी जो उल्लेख आला तो राजकीय यंत्रणेने हस्तक्षेप काँग्रेसच्या काळात झाला. भारतीय जनता पार्टीच्या काळात प्रश्नच येत नाही. आणखी एक शेवटचा मुद्दा क्लिअर करतो. आता मगापासून सांगितलं तर NIAनी मोका काढून टाकला. NIAनी मोका काढला तेव्हा ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं एप्रिलमध्ये की याच्यावर मोका लागू शकत नाही. पण केशव उपाध्ये साध्वी निर्दोष आहे असं NIAनी तुमचं सरकार आल्यावर सांगितलेलं आहे.
ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं नव्हतं असं सांगा म्हणून. मोदी अहो, सरकारच्या त्याचं कारण कार्यकाळात आहे. एनआयएने बदललेली त्याचं- भूमिका अहो, घेतली आहे. त्याचं कारण आहे जे सुप्रीम कोर्ट सांगतं की ह्याच्यामध्ये मोका लागत नाही, तरी तुमचं असं म्हणणं आहे अहो, का पण की ती NIA नी गुन्हेगार सुप्रीम तर कोर्टात आहे. ऐकायचं नाही आणि सांगायचं नाही? काही आहे काय म्हणजे अहो, सुप्रीम काय कोर्टात- एवढा अहो, वेळ ते बोललात चित्त की वाचलं. काहीच काय केलं ठरलं? नाही. एक मिनिट थांबा, एक मिनिट शांत तरी चर्चा करू. एक मिनिट थांबा. नवीन चोमल एक मिनिट एक मिनिट थांबा, तुम्ही उत्तर द्या. केशव उपाध्ये तुमचा मुद्दा पोचलाय. शांत राहा जरा, खूप वेळ तुम्ही बोललाय. बोला. राजू वाघमारे थोडक्यात उत्तर द्या, मी इतर पाहुण्यांकडे जाणार आहे. थोडक्यात सांगतो की पहिली गोष्ट SITनी चार्जशीट जानेवारी 20/2009 टाकली या बॉम्ब ब्लास्टमध्ये मालेगावच्या. दुसरी चार्जशीट एप्रिल 21/2011 टाकली. SITचा तपास तोच आहे. CBIनी तेच सांगितलं की साध्वी प्रज्ञा त्याच्यात गुन्हेगार आहे. या सगळ्यांनी इथून सेशन कोर्ट पासून सुप्रीम कोर्टापर्यंत जामीन मिळवण्याचा प्रयत्न तुमचं केला. म्हणणं काय आहे? यांना जामीन मिळाला नाही. मग यांनी काय केलं, यांचं सरकार आल्यावर बीजेपीनी NIAवर दबाव आणला आणि NIAनी सांगितलं की हे गुन्हेगार नाहीत आणि यांना वाटलं न्याय संस्था यांच्यावर तुमचं विश्वास म्हणणं आहे बीजेपीने दबाव आणला एनआयएवर. म्हणूनच हे चव्हाण, मी झालं. येतो तुमच्याकडे. आणि याला पुरावा म्हणजे वाघे मोहिनी साहेब, मला साली यांची बोलायचंय. स्टेटमेंट अगोदरची. ठीक आहे अगोदरची केशव उपाध्ये तुम्ही statement, थोडक्यात आताची उत्तर द्या. एक नाही. मिनिट चव्हाणजी येतो मी तुमच्याकडे. अगोदरची स्टेटमेंट होती की माझ्यावर दबाव आहे आणि त्याच्यानंतर कळलं, तो exactly मुद्दा पोचलाय. बस, केशव त्याच्यावरच उपाध्ये सिद्ध होतं तुमच्या की सरकारने BJP एनआयएवर चा दबाव मला बोलायचंय. आहे. केशव उपाध्ये तुमच्या सरकारने एनआयएवर दबाव आणला बस. असा यांचा आरोप आहे. त्याला थोडक्यात उत्तर द्या, मग मी चौमालजींकडे जाणार आहे. आणि त्यालाच द्या उत्तर. समझोता वगैरे काय इकडेच फिरायला असं आहे नका की- जाऊ. असं त्यालाच आहे- उत्तर असं द्या. आहे, त्याला उत्तर स्वच्छ आणि स्पष्ट आहे. मी तुम्हाला तारीखवार चिदंबरम तेच. यांचं उदाहरणासहित उत्तर दिलं. काय? रोहिणी साली यांच्या विधानाला अरे चिदंबरमचं महत्वाचं आहे. हस्तक्षेप केला तर जाहीर त्यांनी ते काय सांगितलं होतं. नाही असं नाही मला चिदंबरम एक कळलंय नेत्यांचं तुमचं. दाखवा जाहीरपणे केशव उपाध्ये सरकारानंतर ऐका अशा जरा. पद्धतीने कसं- चिदंबरमचा मुद्दा कळलाय. त्यांचा आरोप तुमच्या सरकारवर आहे. माझं म्हणणं आहे चिदंबरमनी हस्तक्षेप केला म्हणून तुम्ही सुद्धा अरे मला केलात त्याला- का? अहो, काहीतरी अहो, कशाच्या आधारावर तुम्ही आरोप चिदंबरमनी करता? मुस्लिम आरोपींबद्दल अहो, केला कशाच्या आधारावर म्हणून तुम्ही माझं तेच हिंदुत्ववादी म्हणणं आहे की आपण आरोपींबद्दल अशा केलात का? प्रकारचा हा आरोप मुद्दा आहे. करताना काहीतरी लॉजिकल बोलला पाहिजे. हे सुद्धा वाघमारे सांगू शकत कळलं, नाही. कळलं. अहो, मी लोकांना तारीखवार कळलं सांगतो मी काय तुम्हाला बोललो काय ते. घडलं. अहो, नुसतं मी काय रोहिणी बोललो साली ना, काय म्हणाला? केशवजी. ह्याच्या पलीकडे हे काय वाघमारे लोकांना काहीतरी बोला, कळलं काहीतरी नाही. माहिती ठीक द्या. आहे, आपण पुढच्या मुद्द्यांकडे अगदी- जाऊया. नाही, अगदी- नवीन अगदी- चव्हाण अगदी- बोला. माहिती मुद्दे मांडा. एक मिनिट केशवजी, केशवजी जे म्हणतायचं मी त्याला वेगळ्या शब्दांकन करतो की वास्तवात काय होतं की साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या काही पुरावा नव्हता. फक्त आर्टिफिशियली तुमचं म्हणणं आहे. माझं ऐकून घ्या, तुम्ही माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या, जमालजी, असं ऐकून तुमचं माझं म्हणणं ऐकून घ्या, आहे. माझं ऐकून कोर्टाने हे घ्या. अमान्य माझं केलेलं ऐकून आहे. घ्या, माझं कोर्टाने ऐकून काल घ्या. हे अमान्य केलेलं आहे. ऐकून घ्या. देशातल्या सगळ्या नाही, न्यायालयांनी नाही, देशातल्या सगळ्या न्यायालयांनी नाही, तसं प्रज्ञा नाही, साध्वी तसं नाही, सिंगला तसं नाही. आरोपी ठरवलं. नाही, नाही, तिचा नाही. जामीन नाही, कॅन्सल नाही. केला. एक तुम्ही मिनिट कुठच्या थांबा. मला आरोपावर मला बोलताय? मुद्दा मला पूर्ण समजून करा. घ्या, मला समजून जमालजी घ्या. मुद्दा अगदी पूर्ण थोडक्यात, करा. अगदी थोडक्यात, अगदी थोडक्यात. वाघमारेजी शांत राहा. अगदी चव्हाण थोडक्यात, मुद्दा पूर्ण करा. अगदी थोडक्यात. चव्हाणजी मुद्दा पूर्ण करू देता असं ना. थोडक्यात अगदी थोडक्यात की सांगा. साध्वींच्या विरोधात पुरावा नव्हता तर आर्टिफिशियली काय पुरावा पुरावा करण्यात नव्हता असं तयार तुमचं म्हणणं अहो, प्लीज तुम्ही ऐकून घ्या. पुरावा तयार करण्यासाठी त्यांनी मोकोका लावला असा तुमचा होता. आरोप आहे. हो आणि सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो होतो तर म्हणजे सुप्रीम कोर्टाने सगळे त्या देशातले मोकाचं न्यायालय हो चुकीची सुप्रीम कोर्टाने वागतात. त्या मोकाचं आणि ग्रहण तुम्ही दूर योग्य केलं वागताय. आणि जसं ते ग्रहण वाघे निघून साहेब, गेलं आपण काय- की परत वाघे साहेब, निश्चय झाला आपण की शांततेने कोणताही काही पुरावा चर्चा करणार आहोत नाही. का? ठीक आहे, मुळात जो पुरावा असं होता तो सुप्रीम कोर्टाने मोकाच्या म्हटलं अंतर्गत नाही, बनवलं चव्हाणजी. होतं खोटं आणि बोलताय. सुप्रीम वाघे कोर्टाने साहेब, माने माझी सर्वोच्च हात न्यायालयाने ते जोडून विनंती मोकोका खोडून लावलेलं मोकाचं आणि ठीक आहे. आज तो ठीक आहे, मी ग्रहण वहाब खान यांच्याकडे जाणार आहे. ज्या पद्धतीने एक मिनिट ग्रहण चौमालजी. केलं. चौमालजी ऐका, आपण प्रेक्षकांची दिशाभूल करू नये. चालेल. सुप्रीम अजिबात. कोर्टाने मोका काढण्याचा आदेश दिला हे बरोबर आहे. हो, बरोबर आहे. हे बरोबर आहे. नाही, नाही. पण सुप्रीम नाही, कोर्टाने आदेश नाही दिला. साध्वी निर्दोष आहे असं म्हटलेलं नाही. बरोबर आहे. आदेश तर ते- नाही म्हटलं हो, सुप्रीम कोर्टाने. तर ज्या क्षणी मोका नेऊन गेला ना तर मोक्याच्या अंतर्गत खोटा जो पुरावा नाही तयार नाही, केला तुमचं गेला होता- इंटरप्रिटेशन हे आहे. तुमचं interpretation असं सुप्रीम आहे. कोर्टाने म्हटलं नाही. अहो हे NIA ने तुमचं देखील चार्जशीट interpretation दाखल आहे. केलेलं आहे. काल एक- कोर्टाने हे एक- अमान्य केलेलं एक आहे. जबाबदार नाही, संघटना नाही, आहे. नाही, कोर्टाने हा तुमचा एक- एक युक्तिवाद खोटं काल बोलताय. अमान्य केलेला आहे. अहो, नाही, मोका नाही. आणि बॉम्ब ब्लास्ट ठीक हे आहे. दोन ठीक वेगवेगळे आहे. मुद्दे एक आहेत. मिनिट, मी वहाब खान यांच्याकडे जाणार बॉम्ब ब्लास्ट आणि आहे. ऐका मोका ऐका, वेगवेगळे वाघमारेजी आहेत. आता शांत खोटं राहा. सांगताय. आपल्या प्रेक्षकांना प्रत्येकाचं म्हणणं ऐकायचं आहे. मी वहाब खान यांच्याकडे जाणार आहे आणि कृपया सगळ्यांना माझी विनंती आहे, मला सगळ्यांना कंट्रोल करण्यामध्ये इतका शक्तिपात होतो की पुढची चर्चा कशी होईल अशी भीती वाटते. त्यामुळे कोणा माझा जरा माणुसकीने विचार करा. वाघमार इंटरव्ह्यू करणार नाही कारण वाहब खान आहे तिकडे. नाही ठीक आहे, तुमच्या वेळेला करतील तरी मी त्यांना थांबवीन. वाघमारेजी खोटं प्लीज, बोलतात ना. वाघमारेजी माझा माणुसकीने विचार करा. Yes, yes, yes. कारण शांतपणे चर्चा झाली तर ऐकू येईल. मी आता वहाब खान आणि जस्टिस BG कोळसे पाटील यांच्याकडे जाणार आहे. पहिल्यांदा वहाब खान, साधा प्रश्न आहे मला माझा तुम्हाला की
तुम्ही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन केलं, इंटरव्हेन्शन पिटिशन केलं, हस्तक्षेप केलात साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन द्यायला. कारण काय होतं याचं? बघा, हा जे आप हिंदी में बोल सकते हैं वहाब खान जी, ह्या आप हिंदी में घटनेमध्ये बोलिए, कोई ह्याचा प्रॉब्लम मुलगा- नहीं. ठीक है, ये देखो, ये निसार अहमद जो है, इसका बेटा जो है इस बॉम्ब ब्लास्ट में मर गया था और जो परिस्थिति चलती थी उससे ऐसा लगा कि एनआईए वाले जो है बेल के लिए सपोर्ट करेंगे, इवन डिस्चार्ज के लिए भी सपोर्ट करेंगे. इसलिए हमने इंटरवेंशन एप्लीकेशन दाखिल किया था इंटरवेनर की तरफ से, और कोर्ट ने जब बेल आर्ग्यूमेंट सुनने के बाद एनआईए का स्टैंड पूछा तो एनआईए के प्रोसिक्यूटर अविनाश रसल साहब ने कोर्ट में कहा बेल देने के लिए हमारे को कोई ऑब्जेक्शन नहीं है. जब कोई भी बेल अपोज करने वाला नहीं था उस समय कोर्ट ने हमको कहा कि नाउ यू आर इंटाइटल, यू आर द एग्रीड पार्टी, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. हमारा पूरा बात सुनने के बाद कोर्ट ने जो बेल ऑर्डर रिजेक्ट किया है वो रिजेक्ट करके साइन करने के 2 मिनट के अंदर डिफेंस की टीम को, प्रोसिक्यूटर को और हमको पढ़ने के लिए भी दिया. ट्रायल कोर्ट ने बेल रिजेक्ट करते समय क्लियर कट ऑब्जर्वेशन दिया है कि सुप्रीम कोर्ट ने मकोका निकालने को नहीं बोला है. मकोका काढून टाका अशी सुप्रीम कोर्टची ऑर्डर नाही. सुप्रीम कोर्टनी कर्नल पुरोहितच्या जजमेंटमध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे, अक्यूज नंबर 7 राकेश धावडे विरुद्ध MCOC चे सबल पुरावे आहे आणि राकेश धावडे सोडून बाकीचे जो आहे जे आरोपी आहे त्यांच्यासाठी MCOC ऍप्लिकेबल आहे की नाही सुप्रीम कोर्टने म्हटलं ह्या स्टेजवर आम्हाला शंका वाटते, डाऊट वाटते आणि म्हणून त्यांना बेल अर्ज ट्रायल कोर्टाला डिसाईड करण्यासाठी परत पाठवलं. पण सुप्रीम कोर्टाने कुठेही असं सांगितलं नाही की मकोका लागू होत नाही. राकेश धावडे विरुद्ध मकोका आहे आणि ट्रायल कोर्टाने हा मुद्दा जे हे ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टचे आपल्या जजमेंटमध्ये नमूद केलेले आहे आणि म्हणून मकोका ह्या केसमध्ये राहील असं ऑब्झर्वेशन आहे. मकोका राहिल्यानंतर मकोका खाली 3 कन्फेशन आहे. ट्रायल कोर्टाने त्या 3 कन्फेशनमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचा ह्या कटमध्ये, कॉन्स्पॅरेसीमध्ये, बॉम्ब ब्लास्टमध्ये जे रोल आहे ते सर्व डिस्कस केलेलं आहे. आणि एनआयएची जी भूमिका आहे, एनआयएला जे ऑर्डर्स होते फर्दर इन्व्हेस्टिगेशनचे, पुरवणी तपासचे, एनआयएने पुरवणी तपासच्या नावाखाली पुरवणी तपास काहीही केलेला नाही असं कोर्टाचे ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे फर्दर इन्व्हेस्टिगेशनचे नावाखाली एनआयएने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या ऑब्झर्वेशन एक पाऊल पुढे जाऊन या स्टेटमेंट सर्व जे हे चेंज केले, म्हणजे विटनेसेस लोकांचे म्हणजे स्टेटमेंट कॉन्ट्राडिक्ट झाले, चेंज झाले. आणि मुंबईमधले जे मॅजिस्ट्रेट लोकांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केले 164 खाली, मुंबईमध्ये रेकॉर्ड न करता दिल्लीमधल्या मॅजिस्ट्रेट साहेबांकडनं ते स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतलं आणि म्हणून ट्रायल कोर्टने म्हटलं की मुंबईचे मॅजिस्ट्रेटने 164 रेकॉर्ड केला, ते आय एम एक्सेप्टिंग दॅट, आय एम बिलिव्हिंग दॅट. आणि हे जे काही पुरावा नाही म्हटलं एनआयएचा जे स्टँड होता, ट्रायल कोर्टाने हायकोर्टाचे जे ऑब्झर्वेशन होते साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर विरुद्ध अगोदर बेलच्या संदर्भात, सुप्रीम कोर्टचे जे ऑब्झर्वेशन होते त्या सर्व ऑब्झर्वेशनवर विश्वास करून कोर्टाने असं ऑब्झर्वेशन दिलं आहे की प्रायमा फेसी व्हेरी स्ट्रॉंग केस इज देअर अगेन्स्ट साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर. ठीक आहे, असं ट्रायल कोर्टाचं ऑब्झर्वेशन ठीक आहे. वहाब खानजी, जितके thank you very much. तुम्ही सर्वांना सविस्तर वाचायला दिलं सांगितलं. जजमेंट आहे वहाब खानजी, एक मिनिट, वहाब खानजी, एक मिनिट. रिझन जजमेंट आहे, रिझनेबल जजमेंट आहे. ठीक आहे, रिझन्ड आणि रिझनेबल जजमेंट आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता मी जे कायदेतज्ञ आहेत, वकील आहेत, त्यांना चर्चेला आणणार आहे. नवीन चौमालजी, त्यांनी पूर्ण वर्णन केलं की कोर्टाची ऑर्डर काय आहे आणि तपशीलवार वकिलाच्या पद्धतीने त्यांनी केलं. तुमचा वकील म्हणून, राजकीय सोडा, वकील म्हणून काय म्हणणं आहे यावर? हां, मी त्यांचे मुद्दे खोडतो. प्रथमतः असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलेलं आहे की मोकोका या केसमध्ये लागू शकत नाही, त्यांना डाऊट आहे. आणि मी अगोदरच पहिल्या सेगमेंटमध्येच बोललो होतो की एनआयवरती सुपूर्द केलं की तुम्ही परत विचार करा की मोकोका लागतो कसा, आणि त्यांनी ओपिनियन घेतलं स्पष्टपणे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एनआयएला सांगितलं तुम्ही विचार करा. परत नाही, म्हणजे त्यांनी डाऊट व्यक्त केला की मोकोका लागू शकत नाही आणि ते स्पष्ट होतं अतिशय, आणि त्यांनी पूर्ण मार्ग ओपन केला होता की मोकोका लागू शकत नाही. आणि म्हणून एनआयने परत ओपिनियन घेतलं आणि त्यात स्पष्ट झालं की मोकोका या केसमध्ये लागू
लागू शकत नाही, मग त्यांनी स्वीकारलं. म्हणजे जो पूर्वीचा दबाव होता काँग्रेस गव्हर्नमेंटचा की मोकोका लावून ठेवा, तो दबाव हटल्यावर त्यांनी स्वीकारलं की हो मोकोका चुकीच्या कोणी स्वीकारलं? एनआयने पण हे स्वीकारलं. कोर्टाने मान्य केलं नाहीये. नाही, कोर्टाने मान्य म्हणजे ते फक्त ते धावड्यांच्या विरुद्धच मोकोका आहेत, ते सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. तर लोअर कोर्ट कॅनॉट ओव्हरऑल सुप्रीम कोर्ट जजमेंट, तसं नाही आहे. आणि पूर्ण ऑर्डर बाहेर येऊ द्या तर सर्वांना कळेल की काय पण राजेश धावडे विरुद्ध अजूनही मकोका आहे. राजेश धावडे होता, पण साध्य बरोबर आहे हो. ना. तर आणि ते NIA जे देखील- म्हणतायत NIA ते जे देखील- म्हणतायत NIA देखील वहाब खान जे मा- म्हणतायत एका की मॅटरमध्ये एका विरुद्ध मागच्या आहे, महिन्यात दुसऱ्या विरुद्ध नाहीये. How it मागच्या can be? महिन्यात जेव्हा एनआयने दाखल केली चार्जशीट त्यात स्पष्ट केलेलं की फक्त साध्वी प्रज्ञा सिंग म्हणा किंवा श्याम साहू म्हणा आणि 3-4 जणांच्या विरुद्ध त्यांनी पूर्ण चार्जशीट काढलेली आहे. तर एनआयचा पूर्ण रोल सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरच्या अनुसरूनच आहे. बरोबर आहे. पण एनआयचा जो रोल आहे त्याविषयी हां. काल कोर्टाने जामीन नाकारताना बरोबर. खूप शंका व्यक्त केलाय. बरोबर आहे ना. शंका वक्ते ते ऑर्डर शंका आलं म्हणजे होतं ते असं म्हणजे म्हणतात असं की आहे. एनआयने काहीच पुरावे दिले नाहीयेत, बेल का द्यायचं नाही याच्यासाठी. नाही तसं नाही आहे. असं म्हटलेलं आहे. वहाब खान तेच सांगतात तुम्हाला. एनआयची जबाबदारी नाही की सिद्ध करावं की ती निर्दोष आहे, ती आमच्या जबाबदारी ती सिद्ध करायची वगैरे. फक्त गोष्ट अशी आहे की एनआयने पण एनआयने ते आरोपी नाही तसं म्हटलंय ना. हो, ते स्वीकारलंय की त्यांच्यावर पुरावा नाही, नाहीये. कोर्टाने स्वीकारलेलं नाहीये ते. नाही, तेच मी तुम्हाला नाही, सांगतोय. कोर्टापुढे कोर्टापुढे म्हणूनच कोर्टाने जामीन कोर्टापुढे नाकारलाय. अतिशय स्पष्ट अडचण होती, कारण की मागच्या एटीएसने जो चार्जशीट दाखल केली होती त्यात मोकाच्या अंतर्गत त्यांनी पुरावा दिला गेला होता आणि एनआय म्हणता की तो पुरावा ग्राह्य धरता येत नाही. आणि त्याच विटनेस लोकांनी मॅजिस्ट्रेट पुढे येऊन सांगितलंय की आम्ही असं काही पाहिलेलं नाहीये आणि आमच्या दबाव टाकण्यात आला होता. पण म्हणजे त्यामुळे कोर्टाने कोर्टापुढे आज एनआयच्या जो प्रश्न- तपासाबद्दल शंका व्यक्त केली आहे. नाही, आज आता- सगळं छापून आता- आलेलं आहे. असं नाही, काय ते- करता? नाही, पण ते ऑर्डर बाहेर येऊ द्या, ते तसं असं- नाहीये. हा ठीक आहे, तुम्ही ऑर्डर जी. बाहेर येईल पण फक्त थांबा. कोर्टापुढे- पण आज जे हा, छापून जी. आलेलं आहे हा. इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, जी. सर्व देशातल्या महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये त्याच्यामध्ये कोर्टाने एनआय बद्दल शंका व्यक्त केली, त्यांच्या तपासाबद्दल असं छापून आलंय. आणि तेच वहाब खान सांगतात. एक आर्ग्युमेंट तसं कोर्टाने काही असं एक व्यक्त मिनिट, केलेलं मी बीजी होतं. कोळसे पाटील यांच्याकडे जाणार आहे. सर, मला तुम्हाला विनंती करायची आहे, आपण नको राजकारण चर्चा करूया. मी तुमच्याकडे एक निवृत्त न्यायमूर्ती म्हणून बघतो आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, ही जी कोर्टाची आजची ऑर्डर आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण एनआयएला त्यांनी जवळजवळ फटकारलेलं आहे. आपण असं गृहीत धरू की सगळे सरकार हे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीवर दबाव आणतं. काँग्रेस आणतं, BJP आणतं, सगळं आणतं. मी साक्षीदार आहे. मी एक साक्षी दिली ATS पुढे आणि ATS पुढे साक्षी दिल्यानंतर मी पुढे बदललो आणि NIA पुढे सांगितले की ती मी दिली साक्षी खोटी आहे. हे ठरवायचं कोणी? हे का NIAने ठरवायचं का? म्हणजे NIAच कोर्ट, NIAची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, सरकार आहे तेच एजन्सी. तर मग NIAने काय सांगायला पाहिजे की बाबा यांचे 2 जबाब आहेत, हा त्यांनी पुरी दिलाय, हा आत्ता दिलाय, कोर्टाने ठरवावं काय करायचं ते. हे NIAला घाई काय एवढी की प्रज्ञाला सोडा असं म्हणायची, तिला गंगेत बुडवा असं म्हणायची, तिच्या गंगेच्या स्नानाची घाई काय होती? तेव्हा माझं म्हणणं असं की सगळं तुमची जी आता चाललेली चर्चा आहे, या चर्चेला माझ्या मते आम्हाला कोर्टाच्या मदतीशिवाय काही होणार नाही. मी त्या दिवशी तुमच्याकडे आलो तेव्हा म्हटलं होतं हे काय म्हणतात की आम्ही प्रज्ञाला सोडायला सांगितलं. अरे तुम्ही कोण सोडायला सांगणार? म्हणजे मग सिस्टीमच गेली. मी 100 वेळा सांगतो की आम्ही जिवंत आहोत ते कोर्टामुळे आहोत. आम्ही सगळं आमचं आयुष्य कोर्टाला दिलेलं आहे. कोर्टानेच आम्हाला ठरवायचं आता. कारण या लोकशाहीमध्ये कोण काँग्रेस असेल, BJP असेल, आम्ही कोणाची बाजू घेत नाही का आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा आधार नाही. त्यामुळं असे जर तपास झाले, ए सरकार गेलं आणि बी आलं आणि ए सरकारने घेतलेले तपास खोटे आहेत म्हणून बी सरकार नवीन तपास करायला लागलं तर कुठलीच केस टिकणार नाही. आणि हे ठरवतं म्हणजे मग कोर्टाचं काम पोलीस आणि गव्हर्नमेंटच करायला लागले. म्हणजे जे आपले 3 विंग आहेत, ब्युरोक्रेसी, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह, कुठे राहतच नाहीत. त्यामुळे यांना अधिकार नाही. कोर्टाने केलेली ऑर्डर बरोबर आहे. माझ्याकडं केशवराव 4 मिटिंग ज्यांच्या झालेल्या आहेत, 4. पहिली मिटिंग झालेली आहे याला फरीदाबादला 21/1/2008 पहिली मिटिंग झाली. लार्जर कॉन्स्पिरसी ठरली. त्याचं टेप आहे, त्याचे टेप्स कोर्टात जप्त आहेत. ते त्या दिवशी दाखल केले ज्या दिवशी करकेला यांनी मारलं, त्या दिवशी कोर्टात दाखल केले. त्यामुळं त्या टेपमध्ये काय म्हटलेलं आहे, मिटिंग काय आहे तर आम्हाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. आम्हाला मनुस्मृतीप्रमाणे किंवा आमच्या 14 स्मृतीप्रमाणे सरकार चाललं पाहिजे देशाचं, असा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आम्ही इस्रायलशी आणखी निर्णय देशांची संबंध साधलेले आहेत, त्यांच्याकडून काय काय आम्ही मदत घेतलेली आहे वगैरे वगैरे. त्या मिटिंगचे रेकॉर्डेड मिनिट्स आहेत. आता हे रेकॉर्डेड मिनिट्स
NIA ATSने गेलेत म्हणून NIA बदलणार आहे का? त्यामुळे बदलताच येत नाही. म्हणून तुम्हाला दोन्ही पुरावे ठेवले पाहिजेत की प्रज्ञा आमची इनोसंट आहे, परंतु प्रज्ञा या 4 मीटिंगला हजर होती. या दुसरी मीटिंग काय आहे? 12/4ला. पहिली मीटिंग आहे 21/1/2008. दुसरी मीटिंग आहे 11/4/2008 भोपाळला झाली. आणि भोपाळला झाल्यानंतर काय मीटिंग आहे ती की त्यामध्ये असं ठरलं की पुरोहितने RDX पुरवायचं आणि प्रज्ञाने माणसं पुरवायची, मुसलमानावर हल्ले करायचे. ही मीटिंग झाली. त्यामुळं या मीटिंगचा परिणाम 29/9/2008ला मालेगावचा बॉम्बस्फोट झाला. मग त्यावेळेस ती बाई म्हणते, माझ्याकडे पण व्हिडिओ आहे, 4ही मरे, मोटरसायकल ती सापडली, 4च का मेले परत विचारते. हा झाला पहिलं. दुसरी मीटिंग आहे 11/6/2008ला इंदूरच्या सर्किट हाऊसला. इंदोरच्या सर्किट हाऊसला कोण हजर आहे? साध्वी आहे, रामजी आहे, संदीप डांगे आहे. आणि त्या दोघांना घेऊन ही दयानंद पांडे यातला मुख्य आरोपी त्याला भेटवते आणि सांगते ही माझी माणसं आहेत, आता RDX काढा. आणि मग सुधाकर द्विवेदी म्हणजे तोच पांडे. मग दुसरी मीटिंग होते परत जुलैच्या पहिल्या आठवड्यात 2008च्या. आणि त्या मीटिंगमध्ये RDXची मागणी होते. दयानंद पांडेला सांगितलं की आता माणसं तयार आहेत, RDX द्या. दयानंद पांडे पुरोहितला सांगतो RDX द्या. सर तुमचं असं म्हणणं आहे साध्वी विरुद्ध पुरेसा पुरावा आहे. मीटिंग मध्ये सर ऐका, राकेश दावडेला बोलवतो. तुमचं असं म्हणणं आहे साध्वी विरुद्ध पुरेसा पुरावा आहे जी. आणि कोर्ट त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, बरोबर आहे ना? 100% कोणाचा ठीक आहे. बाप तिला सोडू ठीक आहे. शकत नाही. फक्त जो पुरावा करकरेंनी जप्त केलाय आणि त्याच्या करकरेचं खोटं पण काही नाही, कारण करकरेंनी लॅपटॉप जप्त केलेत आणि त्या लॅपटॉप मधल्या CD जप्त केल्यात. त्यामुळे करकरेंनी काही खोटं केलं म्हणणाराचे सगळे त्यांच्या भाषेत नरकात जातील. नरकात स्वर्गात कधी मिळणारच नाही. ठीक आहे सर. करकरेंनी काही खोटं सर, एक केलं ब्रेक घेऊया. म्हणणारे चोमालजी, मी येतो नरकात तुमच्याकडे. जातील, असे पुरावे आहेत. सर एक ब्रेक घेऊया. चौमालजी, ब्रेक नंतर मी लगेच तुमच्याकडे येतो. त्यामुळे आता आपल्याला काय आहे? ऐका, आपल्याला मला काम अभिनव काय आहे? भारतचे अध्यक्ष आहेत आज आपल्यासोबत. आपला एवढाच विषय आहे की तिचा जामिनावर का सोडलं नाही. ठीक आहे, बरोबर आहे बरोबर आहे का सर. नाही? सर तुमचा ते मुद्दा 100% पोहोचलेला बरोबर आहे. आहे. सर आणि ते तुमचा बरोबर मुद्दा आहे का? तसे पोहोचलेला पुरावे आहे. आहेत. सर तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांकडे पुन्हा येतो. मला माहिती आहे खूप ज्वलंत असा हा विषय आहे आणि यावर वादावादी होणार, पण मी एवढाच प्रयत्न करतोय की प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळावा. चौमालजी, मी येतो तुमच्याकडे. मला मिलिंद जोशीराव यांच्याकडे पण जायचं आहे, कारण मला कर्नल पुरोहितांचं त्यांना विचारायचं आहे. प्रज्ञाला बेल द्या, प्रज्ञा निर्दोष आहे असं NIA म्हणाली, कर्नल पुरोहितांबद्दल हे म्हटलं नाही. यामागे काही राजकारण आहे का हे त्यांना विचारायचं आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, प्रज्ञा सिंगना जामीन नाकारण्याचा निर्णय NIAला चपराक आहे का? बघा पडद्यावर. होय म्हणतात 68% लोक. ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेक नंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांचे वकील नवीन चौमाल यांच्यापासून मी सुरुवात करतोय. चौमालजी, आत्ता जे कोळसे पाटील सर म्हणत होते की पुरावे आहेत, त्या पुरावे खरे आहेत खोटे आहेत यावर पुढे युक्तिवादाच्या वेळेला चर्चा होईल. आत्ता या क्षणाला काही होणार नाही. बरोबर. पण कोर्टाने असं म्हटलंय की साध्वी प्रज्ञा सिंग विरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे आहेत. हे तरी तुम्हाला मान्य आहे का? नाही, कोर्टाचा मतच आहे की प्रथमदर्शनी पुरावे म्हणूनच कोर्टाने बेल दिलाय, नाकारला बरोबर. आहे. पण त्याचे रिझन्स काय दिले ते जेव्हा जजमेंट बाहेर त्याशिवाय कोणालाच सांगता येणार नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे. आणि कोळसे पाटील साहेब जे बोलले ते अपेक्षितच होतं. सर्वांना त्यांचं पार्श्वभूमी माहिती आहे आणि त्यांच्या मनात किती द्वेष आणि विष भरले हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध ते देखील दिसून आलं. कारण की ते जे बोलले भोपाळ जो पुरावा आहे तर वास्तवात ते आता स्पष्ट झालेलं आहे की विटनेस तो बैरागीवर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही असं काहीच बोललेलो नाही आहे. आणि साध्वी प्रज्ञा सिंग या पण ही तुमची बाजू आहे ना. नाही, चौमालजी, तुमची माझी बाजू आहे. नाही, आमची कोळसे बाजू पाटील नाही. सरांची दुसरी हो, बाजू आमची असणार. बाजू नाही आहे. आमची बाजू नाही आहे. NIA ची तिसरी बाजू असणार. विटनेस लोकांची बाजू आहे. फक्त माझं असं म्हणणं आहे की काल कोर्टापुढे प्रश्न अतिशय कठीण होता, कारण की या अगोदर याच ATSने आणि NIAने यांच्या विरुद्ध पुरावे सिद्ध केले होते आणि आज ते पुरावे खोटे होत आहेत. म्हणून कोर्टाला प्रश्न पडला की कोणावर विश्वास करावा. पण म्हणून प्रक्रिया न्याय आम्हाला हायकोर्टात चान्स आहे आणि आम्ही हायकोर्टात. ठीक आहे, तुम्ही हायकोर्टात जा ना. कपिल करण्याचा तुम्हाला 100% हक्क आहे आणि अपिलामध्ये निर्णय फिरूही शकतो. सर, मी येतो. कोळसे पाटील सर तुमच्याकडे येतो, पण 1 मिनिट थांबा. मिलिंद जोशीराव एवढ्या वेळ आपल्या सोबत आहेत. मिलिंद जोशीराव,
जोशीराव, मला या क्षणाला तुम्हाला चर्चेत अशासाठी आणायचं आहे, मी जो ब्रेकपूर्वी प्रश्न विचारला, प्रज्ञा सिंगना निर्दोष सोडायला NIA तयार आहे, पण कर्नल पुरोहितना अशी काही क्लीन चिट द्यायला ते तयार नाहीत. हा काय प्रकार आहे? या पाठी सुद्धा राजकारण आहे का? सर थँक्यू, मला बोलायला दिलं. मला वाटलं जसं आमच्या केसचा पुतळा 7.5 वर्ष बनवून ठेवला नाही, नाही, होता, असं नाही होणार. तसा माझा इथे पुतळा बनतो की काय अजिबात नाही, असं नाही होणार. सर, कर्नल पुरोहित यांच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर NIAनी समझोता ब्लास्ट एक्सप्रेसमध्ये कर्नल पुरोहित यांना क्लीन चिट दिलेली आहे ऑलरेडी. आता राहिला विषय 2008चा. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आणि 2 मुद्दे प्रामुख्याने आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजेत की याच्यामध्ये 2 चार्जशीट फाईल होत होत्या. पहिल्यांदा 2008 मध्ये ATSनी चार्जशीट फाईल केलेली आहे आणि त्यानंतर आत्ता पुरवणी चार्जशीट NIAनी फाईल केलेली आहे. NIAनी जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं, आम्ही सगळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये होतो, NIAच्या सुद्धा आणि ATSच्या सुद्धा, हक्कानी सांगू शकतो की ATSची जी चार्जशीट आहे, ज्याच्यातले काही थोडेफार मुद्दे आता कोळसे पाटील सरांनी बोलून दाखवले आणि उजळणी केली त्याची, ते अतिशय हास्यास्पद चार्जशीट आहे. आर्मीमधल्या कर्नलनी बॉर्डरवरनं RDX पोत्यावरनं 60 किलो चोरून आणणं वगैरे असल्या बऱ्याच मोठमोठ्या घटना त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आर्मीने ऑलरेडी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की आमच्याकडे RDX नसतं आणि आमच्या कोणत्याही डेपोमध्ये RDX नसतं आणि एखाद्या कर्नलला ते चोरता येणं शक्यच नाही आहे. त्यामुळे अशा बऱ्याचशा हास्यास्पद गोष्टींचा मेळमिळाव बनवून ATSनी कोंबून कसंही करून या लोकांना जेलमध्ये कसं पाठवावं असा विचार करून ही चार्जशीट दिली. कोळसे पाटील सर, मी नरकात जायला तयार आहे, पण मी सांगतो करकरेंनी फाईल केलेली चार्जशीट जी आहे ती पूर्णपणे खोटी आहे. मी अगदी हसत नरकात जायला तयार आहे. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की NIA कर्नल पुरोहितनं क्लीन चिट देणार की नाही देणार, तर आत्ता सुद्धा साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना क्लीन चिट दिलेली नाही आहे. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं दिसून आलेलं आहे की साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विरुद्ध आत्ता सबळ पुरावे काही सापडत नाही आहेत आणि जे काय पुरावे पूर्वी ATSनी सादर केलेले होते ते मारून जोडून, जसं मगाशी चौमल सर म्हणाले तसे मारून जोडून विटनेसेसकडनं बोलवून घेऊन हे केलेले आहेत. राहिलं विटनेसेसनी रिट्रॅक्ट होण्याचं किंवा होस्टाईल होण्याचे जे प्रकार घडलेले आहेत, हे आज BJPच्या सरकारमध्ये घडलेले नाही आहेत. हे सगळे विटनेसेस त्यांना मारझोड झाल्यानंतर, त्यांना मॅजिस्ट्रेट समोर जबरदस्तीने स्टेटमेंट दिल्यानंतर काही पंधरवड्यामध्ये आणि काही महिन्यांच्या आतमध्ये UPA सरकार असतानाच परत एकदा व्हॉलंटरीली मॅजिस्ट्रेट समोर गेलेले आहेत आणि त्याच काळामध्ये त्यांनी हे खरं स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट समोर 164च्या अंडर दिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा जो दावा आहे की हे आता BJP सरकारमध्ये सगळे पलटायला लागलेले आहेत, विटनेस फिरायला लागलेले, याला काही अर्थ नाही आहे. तुमच्याच साहेब सरकार असताना सगळे विटनेसेस खरं बोलून आलेले आहेत नंतर मारझोड थांबल्यानंतर. दुसरा मुद्दा, मगाशी वाघमारे सर म्हणाले की अभिनव भारतला किंवा हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेस विरुद्ध काय असतं. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. अभिनव भारत हवालामार्फत काँग्रेसवाल्यांचे जे काळा पैसा बाहेर विदेशात जातो याचा छडा लावण्याचं काम करत होतं. मिलिटरी इंटेलिजन्सच्या इंटेलिजन्स फाईलमध्ये तुम्हाला पुरोहितांची तशी फाईल सापडेल, जी आता परत जगासमोर आणेल की नाही आणेल याबद्दल मला शंका आहे. काँग्रेस विरुद्ध निश्चित आम्ही काम करत होतो, पण फक्त काँग्रेस विरुद्ध नाही, काळा पैसा जमा करून जे बाहेर दाऊद इब्राहिमच्या माणसांना हाताशी धरून हवाला करत होते त्या सगळ्या लोकांच्या विरुद्ध अभिनव भारत काम करत होतं आणि काम करत राहील. 1000 वेळा आम्ही नरकात जायला तयार आहोत त्याच्यासाठी. नावं कुठे आहेत? दुसरी गोष्ट अशी, 2005 7 जून 2005 मध्ये दाऊद इब्राहिम स्वतः जर का महाराष्ट्रात येतो आणि अभिनव भारतची माणसं त्याला पकडायला जातात आणि काँग्रेसच्या पॉलिटिकल तुमचं काम आहे का जोशीरावजी? तर हे तुमचं काम आहे का? इथे एवढ्या एजन्सीज आहेत या देशामध्ये, सर तुम्ही कशाला दाऊदला पकडायला जाताय? तुम्हाला कोणी हे काम दिलंय? नव्हते ना. युपीए सरकार चालू असताना हे सगळं काम चालू नव्हतं आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हक्क आहे, प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी मी काय वाटेल ते करीन. पण तुमच्यावर आता जो गुन्हा लावलाय पुरोहितवर, हा गंभीर गुन्हा आहे. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं, त्यासाठी पुन्हा प्रश्न विचारतो. पण साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याबाबत ऐका ना जोशीराव, ऐका जरा जोशीराव, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याबद्दल भाजप सरकार आणि NIAची जी भूमिका आहे ती कर्नल पुरोहित यांच्याबद्दल नाही. याचं कारण अभिनव भारत बद्दल संघ परिवाराच्या मनात जो राग आहे ते आहे का? मला असं आज त्यागत तरी कधी जाणवलेलं नाही आहे की संघ परिवाराचा किंवा भाजपाचा आमच्यावर राग आहे. ते फार न्यूट्रल आहेत. भाजप आज सरकारमध्ये आलेले आहेत आणि आम्ही कधी कोणत्याही भाजपाच्या माणसाला भेटायला गेलेलो नाही आहे किंवा सांगायला गेलेलो नाही आहे की तुम्ही आम्हाला सोडवा म्हणून. मी उलट पक्षी म्हणेन की पूर्वी असा मनात विचार यायचा की काँग्रेसवाले इतके भ्रष्ट आहेत, कदाचित पैसे देऊन आम्हाला सोडतील की काय. आता ती सुतराम शक्यता पण आम्हाला राहिलेली नाही आहे. पण हे अर्थात स्टेटमेंट तुम्ही लाईटली घ्या, इन अ लाईटर वेन घ्या. पण आमचा आणि भाजपाचा किंवा संघाचा कुठचाही रोष आहे किंवा कुठच्याही
प्रकारचा राग आहे किंवा काही आहे अशातला कुठचाच भाग नाही. किंबहुना मी म्हणेन की आमचा त्या दोन्ही संघटनांशी, पार्टीशी सुद्धा आणि रासप संघाशी कोणत्याही प्रकारे कोणताच संबंध नाही आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा कर्नल पुरोहित आणि साध्वी यांच्याबद्दलच्या ज्या भूमिका आहेत एनआयएच्या या वेगवेगळ्या आहेत. चौमालजी बोला. अगदी थोडक्यात बोलतो, जोशीराव जे बोलले त्याच अनुसरून बोलतो की काँग्रेसच्याच काळामध्ये आर्मीमध्ये देखील इन्क्वायरी झाली होती आणि आर्मीने देखील ATSचं जे कथन आहे ते खोडून काढलं होतं की आमचा कोणताही RDX गेलेला नाही आणि कर्नल पुरोहितांनी देखील आर्मीने क्लीन चिट दिली होती, ते दाबण्यात आलं होतं. ते आज या हे सगळं NIA तुम्हाला पुढे- कोर्टात मांडावं ते- लागेल. ते याच NIA ने हे आता- कोर्टात मांडावं ते- लागेल. याच NIA ने आता हा, माझा पुढे पुढे स्टुडिओ काही आणायचं. कोर्ट नाहीये ना. बरोबर सर, आहे. तर हे तुम्हाला त्या कोर्टात पद्धतीने- मांडावं लागेल. तर मुळात- वागळे सर, हे आपलं सगळं राष्ट्रवादी कोर्टामध्ये काँग्रेसचं जे मांडलेलं ग्रहण आहे. होतं, ते निघाल्यामुळे सगळं स्पष्ट होत चाललंय. काय तुमचं नाव चौपाल की चौमाल, चौमालजी. वागचौरे साहेब, वागचौरे वाघचौरे नाही वाघमारे. वाघचौरे. तुम्ही एकमेकाच्या नावावर आता कुरघोडी काय करू माहितीये नका. का? याला काय अर्थ आहे? नाही, वागचौरे तुम्ही साहेब, वकील आहात. आपण जरा डिबेटचा दर्जा ठेवूया प्लीज. बोलताय ते. आता तुम्ही एकमेकाच्या नावावर कोटी करू नका. आता कोटी करू नका वागचौरे साहेब प्लीज. असं बोलायला लागले. हो, वागचौरे साहेब थोडंसं लॉजिकल अहो, बोला. जरा मूर्खासारखं बोलू नका मध्ये साहेब, मला बोलू साहेब, द्या. आता तुम्हाला ऐकू बोलायचे द्या. मुद्दे राहिले तर तुम्ही ऐका. पातळी कशी खाली उतरली आहे? पुरोहितांवर जो खटला दाखल करण्यात आला, पुरोहितांबद्दल ज्यावेळी त्यांना कळलं की आपल्याला अटक होणार आहे, पुरोहितांनी काय सांगितलं ATSला त्यावेळी की मी अभिनव भारत या संघटनेमध्ये इन्फिल्ट्रेट करत होतो, कारण ही संघटना देशाच्या विरोधात आहे आणि मी इंटेलिजन्सचा सदस्य असल्यामुळे मी हे करत होतो अशी त्यांनी स्टेटमेंट दिली आणि आर्मी इंटेलिजन्सनी ही स्टेटमेंट खोडून काढली की आमच्याकडे असं कुठचंही काम चालत नव्हतं. त्याच्यामुळे आता हे जे बोलत होते ते आता वागचौरे साहेब काय अहो, जरा बोलत होते की बोलू मी द्या. LLB आलेलो आहे अहो, आणि अहो, त्याला जरा basic बोल. कळलं पाहिजे की आरोपीचा कोणताही हा, स्टेटमेंट माणूस जो घेतला काय- असेल तो असं वकील ग्राह्य असेल धरता येत ना, नाही. तर त्या आपल्या साध- भारताच्या कायद्यामध्ये त्या आहे की साध्वीला- आरोपीचा कोणताही अहो, स्टेटमेंट ग्राह्य धरता येत अहो, नाही. त्या साध्वीला जामीन मिळणारच नाही जर तुमच्यासारखा वकील असेल तर. बरोबर आहे ते, ती आतमध्येच राहणार. दुसरा मुद्दा असा, आणि RDX हिंदुत्ववादी लोकांना पुरस्कार RD करणाऱ्या लोक जेलमध्ये आहेत, याचा काँग्रेसचा आनंद होतोय बघा. अहो, RDX जे तुम्ही म्हणताय, आर्मीनी सांगितलं 70 किलो RDX पुरोहितांकडे मिळालं, ते नाहीसं करण्यात आलं आणि पुरोहितांचा RDX घेण्यात, बॉम्ब बनवण्यात आणि बॉम्बचं प्रशिक्षण असं देण्यात. ATSचं म्हणणं आहे. हो, पूर्णपणे. हे सगळं आता कोर्टात युक्तिवाद हो, होईल ते होईल. हे आता कशाला फक्त खोटं आपण बोलताय? जामिनाबद्दल चर्चा करतोय. मला पुन्हा एकदा केशव उपाध्यायना काहीतरी म्हणायचंय. माझा वेळ संपत आलेला आहे. केशव उपाध्याय, काय म्हणायचंय शेवटी तुम्हाला? याचं कारण असं आहे की या राजकारणात मला काही रस नाहीये. काँग्रेसने दबाव आणला, तुमच्या सरकारने दबाव आणला, ही चर्चा होत राहील. शेवटी असं आहे की न्यायालयात न्याय मिळाला पाहिजे आणि तो मिळतोय की नाही हे महत्वाचं आहे. काय म्हणाल तुम्ही? एक्झॅक्टली आमचं तेच म्हणणं आहे साहेब की या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. वस्तुस्थिती काय ती समोर आली पाहिजे. ज्या पद्धतीने, मग तर 2-3 उदाहरणं जाता देतो कशा पद्धतीने, कारण त्याचा उल्लेख इथं झाला आहे आणि ते दुसरी साईड पण कळली पाहिजे. मगाशी एक उल्लेख झाला की दिल्लीमध्ये जाऊन काहीतरी स्टेटमेंट घेतलं गेलं, ते का घेतलं गेलं अशा पद्धतीने न्यायालयाने विचारलं. आमचं तेच म्हणणं आहे, ज्या यांचा उल्लेख, आसिमानांचा उल्लेख केला गेला, त्यांचं कन्फेक्शन, जे सोकॉल कन्फेक्शन होतं, ते कन्फेक्शन दिल्लीला नेऊन देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ते ठराविक पद्धतीने लीक करण्यात आलं. जसं आज अख्खी कॉपी अजून बाहेर आलीच नाही न्यायालयाची, पण ती एक ठराविक पद्धतीने ते लीक करण्यात आलं. 20 तारखेला कन्फेशन झालं, 31 तारखेला ते कन्फेशन त्यावेळच्या एका केशव, कोणी लीक केलं? तुम्ही कोर्टावर आरोप करताय. गोंधळ निर्माण करण्यात आला. ज्या राकेश धावडे कोर्टावर का आरोप करताय? नाही, एक मिनिट, त्याचं पूर्ण उत्तर देतो. त्याचंही मी पूर्ण उत्तर देतो. त्या कन्फेशनच्या 2 कॉपी आल्या होत्या. मुळात एक कोर्टाचा तुम्हाला निकाल पण सांगतो, सुनीता देवी आणि बिहार ह्याच्यामधला, की अशा पद्धतीचं असेल त्या राज्यात ते गेलं पाहिजे, कारण दुसऱ्याला ते मिळता कामा नये. पण या ठिकाणी 2 कॉपी केल्या गेल्या. एक CBI कडे कॉपी होती आणि दुसरी कॉपी हैदराबादला पाठवली गेली. आता जर CBI ची कॉपी त्यावेळेच्या काँग्रेस याच्यातली अशा पद्धतीने महाराष्ट्रातला गुन्हा, काय झालं आता? महाराष्ट्रातल्या ATSनी मुंबईतल्या मॅजिस्ट्रेट समोर 164 ची स्टेटमेंट घेतली. ठीक आहे. दिल्लीत घेऊन परत दुसरी स्टेटमेंट ठीक आहे केशव, तुम्ही थोडक्यात पूर्ण करा. माझा वेळ संपतोय. राजू वाघमारे मॅजिस्ट्रेटकडे का नाही घेतली? नाही, राजू वाघमारे थोडी सभ्यता चर्चेची पाळूया जरा. नसले मुद्दे तुमच्याकडे, मुद्दे नसतात, पण आरडोळ करून नाही त्यात साध्य होत. ठीक आहे, मला या राजकीय वादात अजिबात रस नाहीये. तुम्ही वाघमारे लोकांना समजू शकतो. गुमराह करण्याचा प्रयत्न करताय.
सिंपल प्रश्न आरडाओरड आहे. तुम्ही वेळ महाराष्ट्रात मारून गुन्हे घेणं बरोबर घडले. नाही वाघमारे अहो, साहेब. महाराष्ट्रातल्या जरा ऐकून घ्या ना, पूर्ण मॅजिस्ट्रेट माझं उत्तर समोर- मांडा तुम्ही. माझं पूर्ण महाराष्ट्रातल्या काढा. मॅजिस्ट्रेट वाघे साहेब समोर ती बसले, चौकशी ते व्हायला देतील, ते पाहिजे, न्याय करतील ती तिथे. जबानी घ्यायला पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर ती अविश्वास दिल्लीत दाखवताय. जाण्याचं ते कारण तर- काय? तुम्ही वाघे कारण साहेबांवर दिल्लीत अविश्वास का NIA दाखवताय? आहे. तुम्हाला असं का वाटतं दिल्लीत वाघे साहेब तुम्हाला वेळ मोदींचं देणार नाही? सरकार आहे असं आणि कसं झालं? त्या जरा थांबा. दबावाखाली पूर्ण होऊ दे बोलणं या माझं. पूर्णपणे वाघे साहेबांवर अविश्वास दाखवू नका. बदलण्याचा काम जो वाघमारेजी. आहे ते माझं तुमचं तुम्ही पूर्ण शांत होऊ द्या. राहिलात तर मला कार्यक्रम संपवता येईल, वाघमारे नाही तर साहेब, असा माझं संपवावा पूर्ण होऊ द्या. लागेल. केशव उपाध्ये पूर्ण करा थोडक्यात. खरंच अहो, खरं बोलायला पाहिजे. नाही नाही, पण नाही, ते मला खरं बोलू दे, शेवटचं खोटं असं बोलू की- दे, नाही, नाही, त्यांचा एक अधिकार दोन आहे. गोष्टी. लोक ठरवतील खरं की खोटं. केशव उपाध्ये पण पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातले गुन्हे महाराष्ट्रात साक्ष घ्यायला पूर्ण पाहिजे. करू द्या त्यांना. दिल्लीत जाण्याचं काय कारण आहे? पूर्ण करू द्या. वाघमारे साहेब दिल्लीत पुन्हा झाला का तेच. गुन्हा? वाघमारे साहेब थोडं दिल्लीत शब्द झाला का पाळावं. गुन्हा? काय सांगता काँग्रेस- केशवजी? पूर्ण करू द्या. माझा वेळ संपला. काय चाललंय केशव वाघे पूर्ण साहेब, करा, तुमच्यावर केशव पूर्ण विश्वास करा. नाही त्यांचा हो. केशव पूर्ण करा. नाही नाही, पूर्ण मी करतो. त्यातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुळामध्ये मला आठवत आहे वाघे साहेब आणि ते योग्य केलं तुम्ही. एक मुस्लिम आरोपी ज्यावेळी कस्टडीमध्ये हे झाला त्यावेळी ख्वाजा यायचा, त्यावेळी आपण सगळ्या मीडियाने खूप मोठा आकांड तांडव केला. ते योग्य होतं, ते करायला पाहिजे होतं. पोलिसांना जा विचारायला पाहिजे, शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण याच प्रकरणामध्ये वाघे साहेब पाटीदार नावाचा आरोपी गायब आहे, त्याला ATS ने उचललं होतं आणि याच प्रज्ञा सिंग प्रकरणामधला आरोपी येतो म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय. त्याच्यावरती CBIने त्याच्यामध्ये केस दाखल केली आहे. हायकोर्टाने त्याला आदेश दिलाय की CBIला हे चौकशी करा. त्याच्यावरती आपण चर्चा केली नाही. CBIने सांगितलं आम्हाला माहिती नाही, चौकशी केली. ATSचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने त्याला उचललं, तो जिवंत की ते माहीत नाही, तो आजही माहीत नाही. पण तरी सुद्धा त्याच्यावरती आपण चर्चा काही केली नाही. या खटल्यामध्ये अनेक त्रुटी, अनेक दोष आणि ओढून ताडून करण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना आहेत. प्रश्न असा आहे, या ठिकाणी एक मोठी कॉन्स्पिरसी होती ती जी आता उघडपणे येत चालली काँग्रेसच्या काळात झालेली आणि त्यामुळे कसली या सरकारचा conspiracy, NIA वरती दबाव केशवजी? कारण नाही. जे असेल ते अहो, होऊ द्या. जे आणि आहे म्हणून मी सांगितलं पुरावे सणात- त्याच्याबद्दल जे पोलिसांना बोलतोय. पूर्ण इथं दिलं थांबा होतं. ना, please. सणात इथे अटक झाली. वाघमारेजी, please थांबा, please. म्हणजे असं- थांबा जरा. एक त्यांना पूर्ण करू दे. मला वेळ संपलेला आहे पूर्ण माझा. होऊ द्या, पूर्ण होऊ द्या. मुळामध्ये त्यामुळे जे या प्रकरणामध्ये दोषी असतील त्या पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण याचा अर्थ कुणी निर्दोष गेले 7-8 वर्ष अडकलेला आहे तर त्यालाही त्याच्या अन्याय होता कामा कोण नये. निर्दोष जे वस्तुस्थिती अडकलाय? असेल वाघे साहेब तुम्ही म्हणतात, सांगताय तुम्ही का त्या की मताचे साध्वी असाल. निर्दोष जर त्यात आहे? नसेल तुम्ही प्रज्ञा ठरवता याच्यावर का? आरोप पुरावे काही तुम्ही तर ठरवणारे ती निर्दोष कोण आली की ती साध्वी आली तर निर्दोष त्यात आहे दुःख म्हणून? होण्याचं कारण काय असेल अहो, तुम्हाला? कोर्टाला ठरवू द्या ती निर्दोष आहे की नाही. ठीक आहे. तुम्ही कोण ठरवणार? ठीक आहे, एक निर्दोष आहे की मिनिट. नाही? ठीक आहे, माझा वेळ कोण ठरवणार? संपलेला आहे. तुम्ही माझा कोण ठरवणार पूर्णपणे आहे? वेळ कोर्टाला संपलेला. ठरवू द्या. तुम्ही बोलू नका की ती निर्दोष आहे म्हणून. कोर्टाला ठरवू द्या की ती कोर्ट ठरवू निर्दोष द्या, आहे की कोर्ट. नाही. ठीक आहे, आपण कोर्टालाच ठरवायला सांगूया. इथे तुम्ही कोणी नाही ठरवणार तेच नाही. म्हणतोय, तुम्ही नका ठरवू. ठीक आहे, कोणी निर्दोष असेल तर तो जेलमध्ये राहता कामा नये आणि जर कोणी दोषी असेल तर त्याला सरकारने दबाव आणून वाचवता कामा नये. हे दोन्ही नियम आहेत. मी इथेच थांबणार आहे. याचं कारण राजकीय गदारोळ इतका आहे की प्रत्यक्ष कायद्याची बाजू काय आहे याकडे लक्ष कधी कधी कमी दिलं जातं. पण या क्षणाला एवढंच सत्य आहे की साध्वी प्रज्ञा सिंग यांना जामीन नाकारण्यात आला आहे आणि कोर्टाने असं म्हटलं आहे प्रथमदर्शनी पुरावा आहे. याला उत्तर म्हणून प्रज्ञा सिंग यांचे वकील आहेत नवीन चौमाल, हे हायकोर्टामध्ये अर्ज करणार आहेत. तिथे काय होतं हे आपण पाहूया. तिथे जो काही निर्णय लागेल, अगदी उलटा लागला तरी त्यावर चर्चा करूया. कारण हे प्रकरण महत्त्वाचं आहे. ATSचा तपास, NIAचा तपास, कोण गडबड करत आहे सगळा शोध घेतला पाहिजे, चर्चा चालू ठेवली पाहिजे. पण या चर्चेतून राजकारण बाजूला ठेवता आलं तर फार बरं होईल. कारण या राजकीय गुद्दागुद्दीत कायदा मरतो की काय असा प्रश्न आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, साध्वी प्रज्ञा सिंगला जामीन नाकारण्याचा निर्णय हा NIAला चपराक आहे का? 74% लोक म्हणतात ही NIAला चपराक आहे. हायकोर्टात काय होतं हे बघूया. इथेच थांबतोय, पण कुठेही जाऊ नका. ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची.